सभापती महोदय, एक अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने, कारण की जवळजवळ 27,000 एकर शेती या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून गिळंकृत करायचा हा विषय या ठिकाणी आहे। सभापती महोदय, उत्तर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे 17 देवस्थानं जोडण्यासाठी हा रस्ता केला पाहिजे अशा पद्धतीची उत्तरामध्ये या ठिकाणी वाक्यरचना आहे। नेमका हा रस्ता ही शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे का इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे का कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा आहे, हे उत्तरामध्ये सभापती मध्ये आपल्याला लक्षात येईल। आणि शासन किती गतिमान आहे, एवढं शासन गतिमान झालं तर मला वाटतं राज्य आणखीन स्पीड न पळेल हे उत्तरामधून आपल्याला लक्षात येईल। आपल्याला सभापती महोदय 7/2/2024 ला या शक्तीपीठ महामार्गाची आखणी करण्यात आली म्हणून या उत्तरामध्ये आलेलं। 28/2/2024 ला हा राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलं। म्हणजे 20 दिवसामध्ये हे जी आखणी करून 12,589 गट हे हुडकण्यात आले। हा रस्ता 27,000 एकरातून या ठिकाणी जाणार आहे, याची माहिती 20 दिवसात जर शासनाने काढली असेल तर मला वाटतं या अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल 20 दिवसामध्ये। आणि त्याचबरोबर लगेच 7/3 ला या संदर्भात भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली। 50 वर्ष प्रकल्प झालेत या राज्यामध्ये, त्यांच्या संदर्भातल्या पुनर्वसनाचे निर्णय आम्ही प्रलंबित या ठिकाणी पाहतो। एवढी घाई करून हा रस्ता नेमका कॉन्ट्रॅक्ट कुणाला देणं जाणार आहे यासाठी हा रस्ता केला जातो का? नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी अस्तित्वात आहे। हा हायवे अस्तित्वात असताना आता नव्यानं हा हायवेची गरज त्या ठिकाणी का सरकारला या ठिकाणी वाटली? हा सगळा घोळ बघितल्यानंतर सभापती महोदय, वर्धा जिल्हा एक ऐतिहासिक जिल्हा आहे, महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेला जिल्हा आहे। हा गोव्याला जोडण्याचा प्रयत्न, याच्या मागे कुठली विचारसरणी आहे का ही शंका या ठिकाणी निर्माण होते। पावनार जे गाव आहे त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे, त्या ऐतिहासिक वारसा विनोबा भावेंचा असेल, आमटे साहेबांचा असेल, सिंधुताई सकपाळ असतील, अनेक दिग्गज मंडळींचा ऋणानुबंध असणारा हा जिल्हा आहे। आणि नेमकं या रस्त्यामागचं धोरण हे शासनाचं कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचं धोरण आहे। हा रस्ता कुठलं निवेदन आलं हे मला शासनानं सांगा। एखादं निवेदन आलं शेतकऱ्यांनी, एखादं निवेदन आलं की हा रस्ता झाला पाहिजे, ही भूमिका मांडली। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे गेला, कोल्हापूर रत्नागिरी हायवे गेला, संकेश्वर मार्गे जाणारा कोकणाला गोव्याला जोडणारा हायवे झाला, गगनबावड्याला मार्गाने जाणारा हायवे त्या ठिकाणी झाला। कुठेही लोकांनी विरोध केलेला नाही। कोल्हापूरमध्ये या कुठल्याही रस्त्याला लोकांनी विरोध केलेला नाही, भूसंपादन झालेला आहे। या रस्त्याला जो विरोध आहे, कारण की पॅरलल मार्ग, या रस्त्याला प्रचंड असा पॅरलल मार्ग असताना फक्त कोण हुजूर आहे यातलं आम्हाला माहित नाही। काल रवींद्र चव्हाण साहेब म्हणले की गोवा मुंबई हायवे कोणतरी हुजूर आहे। आता इथं हुजूर कोण आहे मंत्री महोदयांनी जाहीर करावा। जी हुजूर आहे की ज्यांच्यासाठी हा रस्ता त्या ठिकाणी केला जातो, मागणी नसताना हा रस्ता, आमचं म्हणणं आहे सभापतीमध्ये, शक्तीपीठाबद्दल एवढीच आपुलकी श्रद्धा असेल, 86,000 कोटीपैकी 5-5 हजार कोटी रुपये या सगळ्या शक्तीपीठाला द्या। आम्हाला वारीला जाणाऱ्या माणसांना हा रस्ता मागितलेला नाही तुमच्याकडे, तो वारकरी आमच्या चालतच पंढरपूरला त्या ठिकाणी जातोय। तुळजाभवानीला जाणाऱ्या माणसांना रस्ता मागितलेला नाहीये। तुम्ही तुमच्या सुपीक डोक्यातनं, हा कॉन्ट्रॅक्टरांच्या सुपीक डोक्यातनं आलेला हा रस्ता आहे। पॅरलल याला रस्त्याच्या ठिकाणी सभापतीमध्ये प्रचंड आहेत। टोल 1,500-2,000 रुपये असणार आहे। आज विमानाच्या तिकिटाने नागपूर ते गोवा 4,500 मध्ये माणूस जातो। तुमचं पेट्रोल डिझेलचा खर्च 10-12 हजार रुपये येणार आहे। तुम्ही म्हणता 8 तासात 10 तासात या ठिकाणी माणूस जाणार, मागणी नाही, कुणाची गरज नाही। आणि म्हणून सभापती महोदय, याच्यावर प्रचंड विरोध या सगळ्या गावांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे। 27,000 एकर शेती आज बाजूला जाणार आहे। त्याचबरोबर कृष्णेचा महापूर असेल, पंचगंगेचा महापूर असेल, या सगळ्याची पार्श्वभूमी या रस्त्याला आहे। आता बजेटमध्ये कालच
सरकारनं जाहीर केलंय कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणाऱ्या जीवित वित्त हानी टाळण्यासाठी 200 कोटी रुपयाचा प्रतिसाधकक्षम विकास कार्यक्रम। इकडे 200 कोटी रुपये तुम्ही घालायला लागलाय की पूर थांबवण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूला मात्र या रस्त्यावर आकडा चुकलाय मला वाटते, मग 200 कोटी त्यामुळं, आणि इकडे 48 पूल बांधणार आहेत की ज्या पुलाच्या माध्यमातून पुराला या ठिकाणी निमंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि म्हणून जवळजवळ 94% सुपीक जमीन या शक्तीपीठ मार्गामधून या ठिकाणी शेतकऱ्यांची घेतली जाणार आहे। नेमकी या मार्गातून शक्ती कुणाला मिळणार आहे? या सगळ्या मार्गावर अधिकाऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत का? समृद्धीचा अनुभव प्रचंड आहे राज्य शासनाला, प्रचंड विकास समृद्धीतून कुणाचा झाला हे सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे। आणि म्हणून हाच पॅटर्न आम्हाला या शक्तीपीठ मार्गामध्ये या ठिकाणी दिसतोय। आणि म्हणून आमची सभापती महोदय सरकारच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे, शेवटचं वाक्य यातलं आहे, परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकरी भूधारक यांना विश्वासात घेण्यात येईल, त्यानंतर सदर प्रकल्पाचे भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांचे भूधारकांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने कारवाई। आमची मागणीच नाही आहे, मागणी चौपट दर द्या 10 पट दर द्या मागणीच नाही आहे। आमची मागणी हा रस्ता रद्द झाला पाहिजे, गरज नसलेला रस्ता आहे। 86,000 कोटीचा आता 56,000 रुपये कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्ही काल टाकलेलंच आहे बजेटमधनं। 86,000 कोटी अजून वाढवून अजून किती वाढवणार आहात कर्ज? त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे सभापती महोदय की हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कोकणापर्यंत सगळ्यांची आहे। त्याबद्दल शासनाने स्पष्ट भूमिका मांडावी अशी आमची अपेक्षा आहे। सभापती महोदय, पवनार वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग हा जो आपला शक्तीपीठ महामार्ग आहे, या महामार्गाचं लक्षवेधीला उत्तर देण्याच्या पूर्वीच मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की या महामार्गाच्या संदर्भामध्ये जसं आता सन्माननीय सदस्य महोदयांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या पद्धतीचे काही निवेदन, काही आंदोलनं या महामार्गाच्या संदर्भामध्ये झाली। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि MSRDC विभागाच्याही वतीने जे स्थानिक शेतकरी बांधव आहेत, जे स्थानिक मंडळी आहे, जे लोकप्रतिनिधी आहेत, या सर्वांच्या भावना जाणून पुढचं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाईल। हा प्रकल्प किंवा इतर कोणताही प्रकल्प जनभावनेच्या विरोधात, त्यांच्या भावना डावलून किंवा दडपशाहीने कुठलंही काम केलं जाणार नाही। सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील मार्गक्रमण त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भातले निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी दिलेले आहेत। सभापती महोदय, आपण या महामार्गाच्या संदर्भामध्ये ज्या काही भावना व्यक्त केल्या, मला आपल्या या माध्यमातून सभागृहाच्या माहितीकरता सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने 9 मार्च 2023 तुम्ही जे आता 24चा उल्लेख केला, हो, पण ते उत्तराची सुरुवात तुम्ही नाही सांगितली। हो, त्या उत्तराच्या सुरुवातीलाच सांगतोय मी, त्या उत्तराच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे 9 मार्च 2023च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्येच या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली। आणि त्यानंतर मग आत्ताच्या घडीला जी काही प्रोसेस संपन्न झालेली आहे, साधारणपणे मोजणीच्या संदर्भातलं कलम 15(4) जे काही असतंय की स्थानिक पातळीवरचे उपविभागीय अधिकारी यांना भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येते आणि मग ती पुढची प्रोसेस चालू होते। तर इथपर्यंत याचा मार्गक्रमण त्या ठिकाणी झालेला आहे। साधारणपणे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील एकूण 39 तालुक्यातून 372 गावांमधून प्रस्तावित आहे।
हो, शिंदे साहेब मी या संदर्भातलं जे काही भावना आहेत त्या भावना मी सुरुवातीला स्पष्ट केल्या. तुमच्या भावनांचा आदर करणार हे आधी स्पष्ट केलं मी. परंतु या प्रकल्पाचं महत्व जे तुम्ही काही पार्टले अधोरेखित पण केलंय, परंतु इतरही जे काही त्याचा महत्व आहे, मला वाटतं की साधारणपणे 12 जिल्ह्यातल्या वस्तुस्थिती आहे की 9,385 हेक्टर यासाठी लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत, स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद केला जाईल. त्याच्यातनं काही ठिकाणी काही निवेदनांमध्ये ही पण मागणी आहे की हा रस्ता झाला पाहिजे. काही निवेदनांमध्ये ही पण मागणी आहे की याच्यात काही चेंजेस करा. असे चेंजेस केले तर आम्हाला मान्य आहेत, अशी पण निवेदन आहेत. आणि म्हणून स्थानिक पातळीवरच्या सर्वांशी संवाद करूनच पुढे या महामार्गाचं मार्गक्रमण केलं जाईल. शशिकांत शिंदे. केली ही कोल्हापूरच्या असलेल्या जनतेची. कोल्हापूर हा सुपीक असलेला प्रदेश आहे, जिल्हा आहे. आणि तिथल्या शेतकऱ्यांनी अनेक वेळेला आपलं योगदान दिलेलं आहे जमिनी देण्याचं. स्पेसिफिक मध्ये आणि नावं काय सुंदर देतात, समृद्धी मार्ग, शक्तीपीठ मार्ग. नावं बघितल्यानंतर लोकांना अगदी त्या रस्त्याचं इतकं महत्व वाटलं पाहिजे अशा प्रकारचं आहे. फार वर्ध्यापासून विदर्भापासून गोव्यापर्यंत जाण्यासाठी आपण मार्ग काढताय, त्याला पर्यायी मार्ग आहे. आपला नेहमी नियम आहे. आपण मागच्या वर्षी मला MSRDCने अगोदर MSRDC फायद्यात आहे का तोट्यात आहे ते सांगावं. आणि मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी बरेच महामार्ग असे हे वेगवेगळ्या राज्यात ते जिल्ह्याला जोडणारे जाहीर केलेले आहेत. अजूनही सुरू झालेलं नाहीये. म्हणजे मी उदाहरण देतो, सातारा सांगली पासून तो कोल्हापूरला जाणारा एक रस्ता सुद्धा आपण मंजूर केलेला आहे. या सगळ्या महामार्गाला आपण निधी उपलब्ध करून देणारा का, हे पैसे नसताना आपण कशासाठी हे करताय मला कळत नाही. आणि विशेष म्हणजे हे फक्त लोकांची मागणी आहे का, तर लोकांची मागणी नाही आहे असं समजतंय. मग लोकांची मागणी नसताना हे कंत्राट काढण्यासाठी 86,000 कोटी हे आपण कुठून उपलब्ध करणार आहात. एकतर राज्याचं आपण कर्जबाजारी झालेला आहात. मग जे आवश्यक नसेल त्याला प्राधान्य देण्याचा अट्टास कशासाठी. आणि म्हणून आमचं विनंती आहे की हे रद्द करावे अशी मागणी जर बहुमताने असेल, आपण कुठल्याही शेतकऱ्यांची जमीन घेताना आपण त्याला विश्वासात घेतल्याशिवाय जमीन घेणार नाही आणि कुठली कारवाई करणार नाही, हा रूल आहे. MIDCचा असो किंवा आपला असो. आणि एक वेळा त्यांनी रस्त्याला आणि वेगवेगळ्या कामासाठी ती रस्त्याला जमिनी जर दिल्या असतील तर परत जमीन अक्विजिशन करायचं नाही, असा सुद्धा नियम आहे. मग विरोध होत असताना आमचं स्पेसिफिक उत्तर आपल्याकडून माहिती नाही पाहिजे, हे काम आम्ही रद्द करतोय असं तुम्ही जाहीर करणार आहात का. सभापती महोदय, आपण शिंदे साहेब अगदी आपण खूप कॉन्ट्रॅक्टर वगैरे ह्या लेवल पर्यंत आपण हे विषय नेलेत. आत्ताच्या घडीला याचा अलाइनमेंट, याचं भूसंपादन या स्टेजलाच हा विषय आहे. आणि म्हणून आपण जे काही बोललेले आहात तर त्या बिलकुल याच्या पाठीमागच्या काही भावना नाहीत. आपण यापूर्वीच प्रकल्पांच्या संदर्भामध्ये जे काही भावना व्यक्त केल्या तर आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये मुंबई ते नागपूर हा जो काही समृद्धी महामार्ग आपल्या राज्याच्या विकासामध्ये भर घालणारा जो प्रकल्प आणि एक नावलौकिक या प्रकल्पाच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे. आपण जर सभागृहामध्ये बसलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांना जरी आपण विचारणा केली, किंबहुना आता मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गावरूनच आपण विमानाच्या तिकीट वगैरे काय वेळेच्या गोष्टी केल्या, परंतु त्याच्यापेक्षाही चांगल्या सुविधा या महामार्गाच्या माध्यमातून मग वेळेची बचत असेल, इंधनाची बचत असेल, हे सिद्ध झालेलं आहे.
आणि म्हणून आपल्या या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं हे महामार्ग अतिशय महत्वाचे आहेत. आता मान्य आहे काही अपघात समृद्धी महामार्गावरच होतात अशातला भाग नाही. ते तर खेड्यातल्या एखाद्या साध्या रस्त्यावर पण अपघात होतात. अपघात होऊच नये हे आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत आणि त्या संदर्भामध्ये पण केलेल्या सुधारणा आपण समृद्धी महामार्गावर आपल्याला बघायला त्या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत. आणि म्हणून आता हा वर्धा ते सिंधुदुर्गचा जर आपण विचार केला तर साधारणपणे आताच्या घडीला 18 तास दळणवळणाच्यासाठी लागतात. हा प्रकल्प जर पूर्ण झाला तर साधारणतः याची वेळ ही 8 तासावर येणार आहे. कोल्हापूरच्या संदर्भामध्ये आपण ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांशी सरकार पण सहमत आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काय पर्याय काढता येतील निवेदनांमध्ये पण आहे की असे जर पर्याय दिले तर आमची त्याला हरकत नाही. आणि म्हणून स्थानिक पातळीवरच्या सर्व लोकप्रतिनिधी महोदय असतील, शेतकरी बांधव असतील, त्यांच्याशी संवाद करून चर्चा विनिमय करून त्यांचं समाधान झाल्याखेरीज पुढे मार्गक्रमण होणार नाही. हा प्रश्न फक्त याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आपण आत्ता जे उत्तरामध्ये सांगितलं की तिथल्या नागरिकाला तिथपर्यंत जायला जो काय वेळ लागतो वगैरे वगैरे ते खरं आहे. दळणवळणाचा मुख्य हेतू हाच असतो, कनेक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण, जोडलं गेलं पाहिजे. परंतु हे करत असताना आपला देश आणि आपलं राज्य हे शेतीप्रधान आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आपल्याकडे विकासाचे जेवढे प्रकल्प होत आहेत, होत राहतील, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर त्याच्यामध्ये कुणाचं नुकसान होत असेल तर तिथल्या त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. तुमच्या आमच्या गाड्या जातील, आता जातात आहेत, सगळ्या होतात आहेत, परंतु हे करत याचा अर्थ करूच नये असं म्हणण्याचं काही कारण नाही. नाहीतर मग समृद्धी महामार्ग झालाच नसता. आपण इथे बोलताना एक गोष्ट सांगितलं की भावनांचा विचार केला जाईल. समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये किती भावनांचा विचार झाला तरी सुद्धा मी त्याच्यात जाणार नाही, त्याच्या खोलात जाणार नाही. कारण काही गोष्टी आवश्यक असताना त्या विभागामध्ये त्याचं जर उत्तर मिळत असेल किंवा त्यांचं समाधान होत असेल तर ते करायला हवं, याबद्दल आमचं दुमत असण्याचं काय कारण नाही. ज्या वेळेला बुलेट ट्रेनचा विषय झाला किती भावनांचा आदर झाला, कोण जाणार त्या ह्याच्यामध्ये नाही आहे हे सगळं झालं, ह्याच्यात आहे सगळं ताई. याच्यातनं नुकसान काय होणार आहे एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो. विचार करा असं आणि नाही विचार करा. राज्याच्या एकंदरीत याच्या बाबतीमध्ये विचार करणं जसं आवश्यक आहे तसा तो शेवटी मुळात जो शेतकरी मरणार आहे त्याचं काय करणार आहोत हा महत्वाचा विषय आहे. आपल्याला म्हणजे बुलेट ट्रेनचा मुद्दाम उल्लेख केला की मंत्री महोदय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिथून कोण जाणार आहे, किती वेळात जाणार आहे. कोणी जाणार असेल तरी ते करायला हवं, नाहीतर विमानाची सेवाच तयार झाली नसती, ह्याची सहमत आहे. परंतु आपल्याला ह्या 12 जिल्ह्यातनं जात असताना विशेषतः जसं याचं आमच्या कोल्हापूरचं बोललं जाते, अहो तो शेतकरी सगळ्या प्रकल्पांना जमिनी देऊन अल्पभूधारक झालाय. आता तो पूर्णतः त्याच्यातनं उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. आणि त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आमच्या कोकणामध्ये आहे. एक तर जमिनीचं आपण जर बघितलं याचं जे बघितलं आमचं जमीन धारण परडोई, तर ते इतकं छोटं असतं, त्याच्यातनं हा महत्वाचा हा विषय जाणार आहे. आणि म्हणून आमची विनंती ती राहील, तुम्ही उत्तरामध्ये सकारात्मक उत्तर असलं तरी मी त्या विषयात जाणार नाही. आपण म्हणताय की तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं बोलताय, याचं त्याचं बोलताय, ही वेळ नव्हे ती. परंतु एवढं मात्र नक्की त्याच्याशिवाय हे सगळं होत नाही. कारण आतापर्यंतचा अनुभव तुम्ही तिकडे असताना आम्ही इकडे असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एखादा प्रकल्प राबवत असताना त्याची फिजिबिलिटी, त्याच्या सगळ्या ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या करायला अधिकारी किती काय कसे चालतात. आणि मग हाच नेमका महामार्गामध्ये किंवा या मार्गाचा इतकं तात्काळ इतके हुशार अधिकारी आपले झाले आहेत, त्याच्याबद्दल शंका नाही, त्यांच्या कुवतीबद्दल शंका घेत नाही. समृद्धीमध्ये आम्ही चांगली कुवत बघितली, त्यांची स्पेशली माणसं आणून ठेवण्यात आली. ज्या लोकांनी आतापर्यंत त्या महाराष्ट्राचं वाटोळ केलं ते आणून बसवण्यात आले. आणि तो जी हुजूर हे जी हुजूर आणून ठेवण्यात आले. इथला जी हुजूर कोण आहे, जो कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना अल्पभूधारकांना पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे. कोकणातल्या सगळ्या आमच्या यांना जमीनधारकांना पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहेत.
विदर्भातले जे आमचे इतर जिल्ह्यातले आमचे शेतकरी आहेत ते उद्ध्वस्त होणार आहेत. शेवटी प्रगती म्हणजे कुठच्या? बरं, याला प्रगती हा एकमेव मार्ग आहे का? तर पर्यायी मार्ग आहेत. किती किलोमीटरवर? 4 किलोमीटरवर, आणि सक्षम मार्ग आहेत. असं नाही कुठंच की याची कनेक्टिव्हिटी नाही, कारण आपण कनेक्टिव्हिटीचा विचार सांगितला आणि जो खरा आहे, मी याच्यात जाणार नाही. आणि म्हणून आपण जे सुरुवातीला उत्तर दिलं, दोन्ही वेळेला त्याच्यावर तुम्ही जोर देऊन उत्तर दिलं की स्थानिकांचा, लोकप्रतिनिधींचा, यांच्या सगळ्यांचा विचार करून आता सुद्धा जे काही महिला तिकडे कोल्हापुरामध्ये बसलेले आहेत ते यासाठीच बसलेले आहेत. असं कधी घडलं नाही खरं तर कोल्हापुरामध्ये. हे आमच्या कोकणामध्ये खूप घडतं, परंतु कोल्हापूर सारख्या एका समृद्ध जिल्ह्यामध्ये हे सगळं घडतंय. याचा अर्थ हे अतिशय गंभीर आहे. याची आपण दखल घ्यावी आणि आपण सांगितल्याप्रमाणे लोकभावना लक्षात ठेवून हा मार्ग हा आता, कारण तुम्ही त्याची हे पण दिली 86,000 कोटी. मग आता आम्ही जर असं विरोधक म्हणून जरी म्हणालो, मग त्याचं खरं कारण तरी सांगा. 86,000 कोटीच्या त्या याच्यावर डोळा ठेवून काय होतंय का? 4 महिन्याने इलेक्शन आहेत. आम्ही हे बघत आलो आतापर्यंत गेल्या 2 वर्षात, आणि म्हणून आमच्या शंका रास्त आहेत. म्हणून हा जो महामार्ग आहे तो लोकभावना लक्षात घेऊन तो आपण रद्द करण्याचा निर्णय घेणार आहात का? सभापती महोदया, सन्माननीय सदस्य भाई जगताप साहेबांनी ज्या भावना व्यक्त केल्या, भाईसाहेब, हा जो काही प्रस्तावित महामार्ग आहे हा वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून पुढे गोव्याच्या बॉर्डरपर्यंत हा महामार्ग जाणार आहे, प्रस्तावित आहे. सदर या द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख जे शक्तिपीठ आहेत, माहूर असेल, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई, ही सर्व तीर्थक्षेत्र आणि संतांची कर्मभूमी असलेले अंबेजोगाईचं मुकुंदराज स्वामी, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर हे पण याला जोडलं जाणार आहे. आणि म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व भागाशी जोडणारा हा कमीत कमी अंतराने जोडणारा हा महामार्ग आहे. आणि म्हणून याचा आता हा प्राथमिक स्टेज आहे. त्याच्यातच कोल्हापूरच्या संदर्भातलं पण जे काही निवेदन प्राप्त आहेत त्या निवेदनामध्ये पण याचे काही अलाइनमेंट चेंज झाल्या पाहिजेत, अशा प्रकारच्या पण सूचना त्या ठिकाणी आहेत. मी बरं ठीक आहे, आता ऐकून घ्या नंतर. निवेदन तसं आलं असेल तर दाखवा. आपण तुम्ही ऑन द रेकॉर्ड बोलताय, असं ऑन रेकॉर्ड आलं असेल तर दाखवा, आम्हाला पण कळू द्या. माझी आपल्याला विनंती आहे, तुमची इच्छा असेल तर मी दाखवायला पण तयार आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. एक बैठक घ्या आणि दाखवा. सभापती महोदया, कोल्हापूरचं जे काही आंदोलन झालंय तर त्या आंदोलनाच्या आधारेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भावना त्या ठिकाणी ताबडतोबीने व्यक्त केल्या. नागपूर गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे, त्यामुळे जनतेच्या भावनाचा विचार करूनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही. समृद्धी महामार्ग हा एक गेम चेंजर प्रकल्प जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला गेलेला आहे. त्यानुसार या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेरआखणी करता येईल का याचाही विचार केला जाईल. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. उत्तर आहे ना. आता एक मिनिट, आता हे पहा, मला काय मी थोडं मार्ग काढता येतो का पाहते. प्रश्न असा आहे की तुमचं म्हणणं असं कुठलंच निवेदन यांच्याकडे आलं नाही. सरकार म्हणते की निवेदन आलेलं आहे, लोकांच्या भावना आम्ही समजून घेतो आणि त्यातून आम्ही मार्ग सगळ्यांशी बोलून काढतो.
तर अधिवेशन चालू आहे, तर सन्माननीय मंत्री महोदयांनी त्या भेटून काय निवेदन आलेली आहेत, कशा पद्धतीने विचार करताय, किंवा आपण एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की लोकांच्या भावनांचा आदर केला जाईल, तर तुम्ही पुढच्या आठवड्यामध्येच बैठक घ्या. तरी तुमचं समाधान झालं नाही बैठकीने, तर आपण परत सभागृहात वेगळ्या मार्गाने प्रश्न उपस्थित करा. मुद्दा असा आहे की इथे ते काही नाही म्हणत नाहीयेत, असंही म्हणत नाही सरकार. अशा वेळेला आपण तेच प्रश्न विचारण्यापेक्षा त्यातून मार्ग काय काढता येईल किंवा लोकभावना ज्या आहेत त्याच्यावरती तुम्ही चर्चा करा, संवाद करा. सरकारची तयारी आहे ना सध्याची. असं नाही आता माझ्या म्हणण्यावरती तुम्हाला मान्य नाही असं असेल तर मग दिवसभर ही चर्चा चालू ठेवायची का आपण? नाही असं नाही. सरकारची बोलायची, तुमची बैठकीला जायचं आहे का नाही तुम्ही सांगा. पण तुम्ही मांडून झालं ना, तुम्हाला मांडायला झालं त्याच्यावर नाही ठीक आहे. नाही तुम्ही मांडलं ना एकदा, तुम्ही एकदा मांडून झालं, उत्तर दिलं मंत्र्यांनी, किती वेळा तेच मांडायचं आता? प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी, मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी. ते दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणा चालू आहे. मग केंद्राला प्रस्ताव कशासाठी तुम्ही पाठवला? तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का? आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीनं 9 महिन्यात हा प्रस्ताव तयार केला. हे काय जावे आहे मोनार्क कंपनी तुमची? समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीनं वाटोळं लावलं या महाराष्ट्राचं, आता सुद्धा लावलं. तुम्ही ज्याचा उल्लेख केला 2023ला घोषणा झाली, त्यानंतर 9 महिने याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या. 1 महिन्यामध्ये रेखांकन आखणी कशी होते 1 महिन्यात? याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापती मध्ये प्रामुख्याने या ठिकाणी गाडगीळ समितीनं अहवाल दिला. नाही सभापती, गाडगीळ समितीनं अहवाल दिला, पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार आहे. हे सगळे मुद्दे असताना मंत्री मध्ये स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून, जाहीरपणे बोल. 11 लोकसभेचा फटका बसलाय, अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्तीपीठचा. या ठिकाणी लोकसभेला या 11 लोकसभा मतदारसंघात हा रस्ता जातोय, त्याचा परिणाम. सतेज पाटीलजी प्रचाराच्या सभा बाहेर आहेत, इथे सभागृहामध्ये तुम्ही असं सरकार चर्चा करायला तयार, तुमची चर्चा करायला तयारी नाही असं तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही मांडा, पण रद्द करायचं त्यांना ते शक्य नाही आता इथे, तसं तुम्ही सक्ती करू शकत नाही. ठीक आहे, त्यांचं तुम्हाला मान्य नाहीये, बैठकीची त्यांची तयारी आहे ती ठीक आहे. नाही मी पुढची लक्षवेधी पुकारते. लक्षवेधी क्रमांक 2 प्रसाद लाड. नाही सतेज पाटीलजी ते चर्चा करायला तयार आहेत, पण तुम्ही चर्चाच करायला तयार नाही आहे आणि तुम्ही म्हणता इथल्या इथे रद्द करा. असं कसं काय? बोला मंत्री महोदय, काय तुमचं म्हणणं आहे? मंत्री महोदय बोलतात ऐका. रद्द असं रद्द तुम्ही खाली बसा आता, तुम्ही खाली. हे पण तुम्ही आरडाओरडा केल्यामुळे असं होणार नाही. मंत्री महोदय उत्तर द्या त्यांना. तुम्हाला सभात्याग करायचं का? तुम्हाला सभात्याग करायचं का? सभापती महोदया, आपल्या बाकीच्यांच्या लक्षवेधीचा वेळ घालवतात. आपण दिलेल्या निर्देशानुसार या शक्तीपीठ महामार्गावरील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, त्या भागातील शेतकरी बांधवांची बैठक अधिवेशन संपल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत घेतली जाईल. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 2 प्रसाद लाड. सभापती महोदय, एक मी लक्षवेधी सुरू करायच्या आधी एक विषय आपल्या समोर मांडू इच्छितो की सभागृहामध्ये विरोधी बाकावर बसलेले सर्व सदस्य हे ज्येष्ठ असताना देखील सभापती उभ्या राहिल्या असताना ते उभं राहून बोलतात. ही शिस्त त्यांना पहिली लावली पाहिजे. एक मिनिट. सभापती महोदय, तुम्हाला जर ऐकून घेण्याची तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. सभापती महोदया, ज्या महामार्गाचं अद्याप अलाइनमेंट फायनल झालेलं नाही,
ज्या महामार्गाचं अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही त्याच्यामध्ये कमिशन वगैरे आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. ठीक आहे, तुमचं म्हणणं तुम्ही मांडलेलं आहे. हे पण विरोधी पक्षाला यांचा अनुभव तुम्ही असं कामकाजच तुम्ही इतरांचं कामकाजच करू देत नाही. तुम्ही जागेवर जाऊन बसा सगळेजण. मी पुढची बसा दादा भुसे, तुम्ही तुमचं म्हणणं नोंदवलंय, आपण आपलं म्हणणं नोंदवलंय, आपण खाली बसा, आपण खाली बसा भुसे साहेब. भुसे साहेब तुम्ही खाली बसा, तुमचं म्हणणं तुम्ही नोंदवलेलं आहे. प्रसादजी लाड, आपण लक्षवेधी क्रमांक 2 सुरू करूया. सभापती महोदय, मुंबईच्या सर्व विकासाच्या दृष्टीने मुंबईमध्ये महायुतीचं सरकार अतिशय जोरदारपणे काम करत आहे. परंतु हे काम करत असताना नाही आता बसल, मी लक्षवेधी संपवली ती दादाजी भुसे नाही परत सुरू करता येणार. अहो त्यांची लक्षवेधी चालू आहे ना आणि तुम्ही जागेवर बसला. एक मिनिट, आता तुम्ही हे पहा, विरोधी पक्ष जागेवर बसल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही. विरोधी पक्ष जागेवर बस, तुम्ही खाली बसा, तुम्ही खाली बसा. नाही आता असं उत्तर ऐकायचं नाही. मध्ये सभागृहात तुम्ही आरडाओरडा कराल आणि उत्तर ऐकत असाल. तुम्ही सन्माननीय भाई जगताप, सन्माननीय सतेज पाटील, तुम्ही जागेवर जा, त्याच्याशिवाय ते उत्तर देणार नाही. ही अशी पद्धत नाहीये. नाही दादा भुसे तुमचं उत्तर नाही, आता उत्तर नाही. चर्चा तशी होऊ शकत नाही. ही कुठली पद्धत झाली? नाही खाली बसा, नाही नको, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. दुसरी लक्षवेधी महत्वाची आहे. हे पण तुम्ही चालू द्या. आता दादाजी भुसे खाली बसा, तुम्ही प्लीज, तुम्ही खाली बसा. त्यांना खाली सांगितलंय, खाली सांगा बसा सांगितलंय. हे पण 2 नंबरची लक्षवेधी चालू आहे, 2 नंबरची लक्षवेधी चालू आहे, ती चालू करायची आपल्याला. त्यामुळे आता मध्ये निवेदन बोलू नका तुम्ही. नाही दादा भुसे निवेदन बोलू नका.